जीजी ऐका की माझं. हाय का तू आता इथं बी आलीस का? तुला आत्ताच सांगितलं ना, कशाला का माझी माग बघ आलीस? कळत नाही तुला? काय बाई कमालच झाली म्हणायची. तुम्ही अंड उचलून आणलं आमचं. समाधान भाऊ बघा आता तुम्हीच आमच्या अंगणात ना अंड घेऊन आल्यात. अगं ते अंड आमच्याच कुपडीचं आहे आणि मला पक्का ठाव आहे. कशावरनं ते अंड आपल्याच कोंबडीचं आहे? ए समाधान या तू गवसतोस का? अरे तुला ठाव नाही, आपली कुंबडी लई बाराची आहे. दान खाते आपल्या अंगणात आणि अंड घालते तिच्या दारात. अव ते आमच्या कोंबडीचा अंड हाय. हा तुमची कोंबडी आमच्या दारात कशा पाहिजे? हा असल बाई असल, काय सांगता येते? अहो जीजी इथं आपली माणसं आपल्याला दार्जिन नाहीत आणि त्या कोंबडीचं काय घेऊन बसलाय? काय का नाही ग जेडे? बाय बाय काय बाई माणसं म्हणायची. काय मग जीजी, ह्या एका अंड्याचं कालवण करताय का आता? ती कुणाला पुरायचं? अगं बरं, आपली कुंबडी शेजार जाऊन तर अंड घालती. तिथं आपल्या घरातली लोक बघ खायला कारण भुईला बार. अगं हो 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 जिजे, हा किती कालवा करशील? गेली की आता सुनंदा वहिनी, आणलंयस ना अंड, नेऊन ठेव घरात. तर सुटते काय मी आता? शीतल, आजाचा काही फोन आलता का ग? झाला की मग अशीच झाला. अहो ते म्हणत होते इकडं तिकडं बघावं, तिकडं बर्फच बर्फ आहे आणि लई गार वारा सुटतो म्हणे आणि त्यातच त्यांना ड्युटी करायला लागते. शीतल, अगं त्याच्याकडं स्वेटर न तर कानटोपड आहे का ग? हसू नगस. अगं तुला ठाव नाही, त्याला एकदा सर्दीन पडसं झालं की नाही की काय केल्या कमी होत नाही बघ. होय जीजी, अजिबात काळजी करू नका. अगदी पोटच्या पोरावानी आर्मी काळजी घेते त्यांची. काय मग शीतल, तुझा का दौरा आहे काश्मीरला? अहो काश्मीरला भेटता येत नाही म्हणून तर आसामला जाऊन आले ना. असं कसं भेटशील की बाई? तिथं बी जाशील आणि मस्त काश्मीर बी सगळं फिरून येशील. आम्हाला कशाला बोलवतात ते? लग्न झाल्यापासून त्यांना दुसरं कुणी बी लागत नाही, फक्त राजा आणि त्यांची राणी. पुष्पे तू जरा गप बसतीस का? अगं तो तिकडे ड्युटी करायला गेलाय का फिरायला गेलाय वय? हा राहू द्या, तुम्हाला लई पुळका त्यांचा. पण जाऊ दे, त्यांनी बोलवलं नाही बोलवलं तरी माझा जावई फिरवून आणेन मला बघा. मस्त जिकडं म्हणाल तिकडं फिरवून आणेल. ती काय म्हणतात की फॉरेन का फिरीन, हा तिकडं बी नेऊन आणल. बया काय भारी देश असतात ते. मी तर लिस्टच काढून ठेवली, कुठं जायचं आणि कुठं नाही त्याची. सगळं फिरून येणार आहे बघा मी. तुम्ही कधी हाऊस मौज केली नाही माझी, पण भैया ते सगळीकडे फिरवून आणतील बाई मला. जेडे, लगीन कुणाचं ठरलंय तेच मला कळून झाले बघ. ती म्हणतात ना, उतावळी सासू आणि गुडघ्याला बाशिंग, असं झालं हिचं. आता असं तिच्या नशिबात तर येईल ती फिरून. तुमच्या कशाला एवढं पोटात दुखतंय? जयडे, जा, तुझी नख खरडून झाली असली तर घरात जा. हॅलो भैया, बोला की. गुड मॉर्निंग मामी. हा गुड मॉर्निंग. बोला की, सकाळ सकाळ फोन केलाय. काय म्हणजे तुम्ही कधी बी फोन करत जावा बघा, आमचं काय सुद्धा म्हणणं नाही. नाही नाही, काय कामच तसं आहे. इथं आमच्याकडे एक माणूस येऊन थांबलाय, म्हणजे वेटिंगला आहे. त्याच्या हातात ती कलरची लिस्ट आहे. हा हा आता घर रंगवायला नको का? पण आम्हाला काय कळत त्याच्यातलं ढेकळ.
आता जयश्रीला विचारावं म्हणलं तर सगळं सरप्राईज बोंबलणार. अहो मग त्यात काही एवढं. हे बघा आलीच मी. हो नाही 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 आम्ही काय तुम्ही लाजवताय का आम्हाला? तुम्ही कशाला येताय? एवढी काम असत तुमच्या पाठीमाग, केवढा व्याप आहे. एक काम करा, ते शीतलला द्या पाठवून. नाही म्हणजे जयश्रीची आणि त्यांची चॉईस सेमच आहे ना, म्हणून म्हटलं. बर बर देते की, तिलाच पाठवते. ओके ठीक आहे, थँक्स. वाट बघतोय मी. ठेवू का? ठेवा ठेवा. ठेवतो. शीतल जरा भैयांच्या घरी जाऊन ये. कशाला? अहो काम आहेत त्या घरी. अहो पण मामी इथली कामं बी राहिलेत की अजून. तासन तास फोनवर बोलताना तवा नाहीत ग तुला काम आठवत? अहो पण अगं तुला जा म्हणलं ना, मग ये की जाऊन. काम काय तर तसं आहे म्हणून तर बोलवलंय ना, नाहीतर त्यांना काय हाऊस आली वे इथल्या कामाचं मी बघते काय तर. पण म्हणून तू लई येळ करू नकोस म्हणजे झालं. आओ तिकडे काय बघताय? आता तुम्ही बी जरा घरातल्या कामाकडे बघायला सुरुवात करा. आणि ती इथं शिंदेन पवार आहे त्याच्या जागी भोईटेन देशमुख लिहायचंय ती बघा. माझी कामं मी करतो, तू नको सांगू मला. तू काय करते इथं? जा की लवकर जाऊन यायचं जा. हा ती एवढी रांगोळी काढते आणि मग जाते. अगं ती राहू दे, जेडी बघल. जा जाऊन ये. सगळं उघडं टाकून कुठे गेले बोबलच कोण जाणे. धंदा करतोय म्हणे. हाँ आओ आओ आओ, कोई बात नहीं, रुको रुको, मैं वीडियो कॉल ऑन करता हूँ. तुम्हारे बाल देखकर मुझे ऐसा लगता है साइड कट मारना पड़ेगा. आ जाओ दुकान में, मैं अच्छी तरह से साइड कट मार लेता हूँ. ओ राहुल शेठ, दाढी करा की आमची. करे करे की बसा. जरा 2 मिनट रुको. ओ फेस मुरने दो ना. काय मुरणे दो, काहीतरी काय सांगतोस बाबा. ओ मुझे बहुत इम्पोर्टेंट बोलना है ना. हाँ हॅलो सरिता, ओळख बघू कोण बोलते. अरे किती दिवसांनी फोन केलास तू आणि कुठं होतास? मी किती वाट बघत होते तुझी. असं करतं का कोणी? सॉरी ना सरू. मी किती काळजी करत होते माहितीये का? आसाम नंतर आल्यावर तुझं काहीच फोन नाही ना, काहीच नाही. शीतलचं पण नाही. बरं यास्मिननं सांगितलं म्हणून कळलं. तू ठीक आहेस हे कळलं तेव्हा कुठं बरं वाटलं बघ. अगं ठीक म्हणजे एकदम टकाटक हूँ मैं. हाँ थोड़ी उधर फाइटिंग हुई लेकिन मेरे को कुछ नहीं हुआ. उलट आकर मैंने 3-4 जनों को इससे लोळव्या. ए आवरलं का आता? हजाय लागली दाढी. या 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 बसा. बरं ठेवू का मी फोन? एवढ्या लवकर ठेवणार वय तू फोन? काम आहेत मला. आणि परत असं करू नकोस हा. आणि जमल तसं फोन करत जा. मला काय रोज जमल ग. चल ठेवू का? ठेव. अयो गिराक कुठं गेलं? ओ बापू, मेरा गिराक क्यों चोर रहा?
अरे पूरा तेरा गिराइक मैंने नहीं चोरा, वो खुद चल के आया है. म्हणून म्हणत होतो फोन नको घ्यायला. बापू, मैं अपने वसूलों पे चलने वाला. चालत राहा आणि चुलीत जा, पण लक्षात ठेव, बाप बाप असतो. असू दे, मी पण एक दिवस बाप बनूंगा, फिर मैं आपको दिखाऊंगा. राहुल्या, अरे काय र? अगं बघ की शीत, कसा येड्यावानी वागतोय ती. वेगळे दुकान काढून बसलाय. काय? अरे कशाला? शीतल, मैं वो बाद में बताऊंगा. पहले ये बता, तू किधर जा रही है गाय में? ते हाय एक काम. मग जा जा, काम लय महत्वाचं असतं. उगाच कशाला बापूंचं काय तर ऐकत बसत्या. पण तू जरा नीट वाग. बापू, येते मी. हा चल. टॅलेंट, मला सांग, ते आल्यानंतर आम्ही त्याला काय म्हणू रे? तिला आल्यानंतर तुम्ही असं म्हणा, वेलकम शीतल, वेलकम. अरे टॅलेंट, वेर इज युअर टॅलेंट? हा, ती आल्यानंतर असं काहीतरी जबराट लाईन सांग ना, म्हणजे ती इम्प्रेसच होईल बघ माझ्यावर. असं काहीतरी म्हणजे नाहीतर मी असं म्हणू का, वेलकम माय डिअर शीतल, वेलकम. डिअर, तुम्ही असं म्हणलं ना भैया, ते आल्या पावले परत जाईल. आली 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 वाटतं. जा तू दारू नाही जात, मी जातो, थांब, मी जातो. वेलकम माय डिअर सिस्टर इन लॉ, वेलकम. फायनली तुम्ही आमच्या घरी आलाच. लय वेट करायला लावला राहू. पण काय काम आहे? हो सांगतो की काय काम आहे, आधी बसा. मी काही तर बसायला आले. काय काम आहे ते सांग फक्त. लईच बिजी वाटतं तुम्ही. होय, हाय मी बिझी. आता सांगशील काय काम आहे ते? डेडिकेशन, टॅलेंट अप्रिशिएट करण्यासारखं आहे बरं का. अहो कशाला एवढं तापताय? टॅलेंट, गार कोल्ड ड्रिंक घेऊन यायचा. पण भैया, त्यातला कुठला आणू? अरे असा क्वेश्चन असू शकतो का? जा एक एक घेऊन ये प्रत्येक. त्यांना जे पाहिजे ते पितील. हा, हे उत्तम आहे. आलोच. जावा. कोण नाही का घरात? तुम्ही येणार ना म्हणून सगळ्यांना बाहेर पाठवले. उगाच आपल्या कामात डिस्टर्ब नको. तुझं काय काम आहे ते लवकर सांग, मला जायचं. हे हो आपलं कलरचं पॅलेट. हे बघा, हे काय इथं हॉलला रंग द्यायचा ना, ते कुठला द्यावं मला काय कळत नाही. बघा एवढे कलर आहेत. ते हा आम्हाला पण हाच आवडला. भारी बरं का चॉईस. मी काय म्हणतोय, आतमध्ये पण खोल्या आहेत, म्हणजे त्या पण एकदा बघितल्या असत्या तर अंदाज आला असता. फार नाहीत, 30-40 आहेत. इकडं पण रंग द्यायचा विचार आहे बघा आमचा. या तुम्हाला सांगतो, खरं तर तुम्हीच या घरच्या सुनबाई म्हणून आल्या पाहिजे होता, पण नाही तुमच्या नशिबात ते आता जयश्रीच्या नशिबात. हा, इथं कुठला रंग द्यायचा?
सॅफ्रॉन स्माइल आमच्या शेडचा चॉईस केला की पुढं काय? पुढं आहे की सांगतो या इकडनं वरती अजून 4-5 रूम राहिल्यात या 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 आणि ही आपली बेडरूम म्हणजे आमची बेडरूम. इथं कुठला रंग द्यावं बरं? बेडरूम तुमची आणि जयश्रींची आहे ना, मग त्याला कुठला रंग द्यावा ते जयश्रींच्या पसंतीनं झालं तर बरं होईल नाही का? आणि आमच्या पसंतीचं काय? कर्ज तुला हवंय ते. तुम्हीच करा की पसंत. तसं पण तुमची आणि जयश्रीची चॉईस सेमच आहे. नाही म्हणजे दोघींना पण सेमच गोष्टी आवडतात. म्हणजे देव अजून काय? इकडं काय नाही, इकडं काय नाही, चला तिकडं. झालं सगळं? अजून काय नाही व्हय? लईच काम करायचा मूड आलाय वाटतं. हा सगळी कामं काय एकाच दिवशी संपवायच्यात वय? नाही म्हणजे तुम्हाला परत परत इथंच यायचंय. कामासाठी म्हणतोय मी. हा आता तुम्हाला तसंच वाटलं तर तसंच पण या. नाहीतर मी काय म्हणतोय, तुम्ही इथं राहिला चालत तर नीट बोलायचं. पाठ राखीन म्हणून एवढं कशाला चिडताय? तेव्हा तरी याल का नाही? झालंय ना तुझं काम? येते. हा थांबा की, एवढं कुठं काय करताय? टॅलेंट येईल आता. कोल्ड्रिंक आणायला या, बसा पिऊन जावा. चालले मी घरी. आओ आता तुमची मर्जी. तुमच्या मर्जीच्या बाहेर आम्ही आहे का? हे पण तुमचंच घर विसरू नका, कधी पण या. मी काय म्हणतोय, तुम्हाला कधी काय वाटलं तर बिंदास आमच्याशी बोला बरं का. आमचा नंबर आहे ना 10 ऐका दाजी बा, ऐका दाजी बा, ऐका दाजी. शीतल, तू या घरात आलीस, तुला जे पाहिजे तसं तू ठरवून निघून गेलीस. आम्हाला पण हेच पाहिजे होतं. बस ऑनली दिस. हा आता तुला वाजत गाजत ह्या बंगल्यावर आणायचं होतं, पण असो, तुझ्या मनात असो, पण शेवटी आम्ही ते केलंच. आय एम व्हेरी हॅपी. व्हेरी म्हणजे व्हेरी व्हेरी हॅपी. लईच तयारीचा हा यो भैया. जयश्रींचं लग्न झालं तर हिथनं पुढे रोज याचं तोंड बघावं लागेल. आत्ताच नाही याची जिरवली तर पुढे जाऊन तर डोक्यावरच बसल. काय तर करावंच लागणार आहे.